तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव आणि बघू शकता आपली हळद. आता मी तुम्हाला दाखवतो हळदीला हुमणीच्या प्रकारे. कारण की पाणी जास्त पडल्यामुळे मला पण ड्रिचिंग करायला वेळ भेटला नाही. हे बघू शकता तुम्ही हुमणीचे लक्षणं. आता हे झाड खाली उकरलं तुम्हाला याला कंदसड लागलेली दिसेल, कारण की अशा रेषा पडल्या, पान जाड पडणं आणि मध्यभागी हे पिवळ्या पिवळ्या रेषा पडणं आणि बाजूच्या ज्या शिरा आहेत ना पानाच्या त्या शिरा पडणं बघू शकता तुम्ही. इथे पडलंय आणि मी तुम्हाला पुढं पण दाखवतो. कारण की आपल्या प्लॉटला हुमणीच्या प्रमाण सुरुवात झालेली आहे. कारण की पाणी कंपल्सरी आता 4 ते 5 दिवस झालं कंटिन्यू पाणी पडते. आणि मला आता मी तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर व्हिडिओ टाकायला वेळ भेटला, कारण की आता आपल्या हळदीला पण हुमणीचे लक्षणं झालेले आहेत. कारण की बघू शकता तुम्ही, कुठं पण जाऊन आपल्या शेतात प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये जायचं आणि तिथे जाऊन बघू शकता तुम्ही की आता जर बघितलं तर ठीक आहे. कारण की आता कमी आहे आपली हुमणी. तर हे पा हे हे जर हुमणीचे प्लॉट तर थांबवायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करा, आलिका अर्धा लिटर एका एकरसाठी 500 ml जर अर्धा लिटर आणि 500 ml जर तुम्ही रोको घेतला आणि ड्रिचिंग केली तर त्याची ड्रिचिंग व्यवस्थित होईल आणि तुमचा हुमणी आळी आणि कंदसड ही थांबल्या जाईल जाग्यावरच. त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, बघू शकता. आणि लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं पाणी थांबलं की तुम्ही ड्रिचिंग करून घ्या. आणि ड्रिचिंग कशी करायची, या दोन्ही साईडकून, या साईडकून ही करायची, पलीकडच्या साईडकून ही करायची, दोन्ही साईडकून ड्रिचिंग करायची, जेणेकरून आपल्या एका ड्रिचिंगमध्ये सगळं आपलं थांबेल हुमणी. त्याच्यामुळे म्हणतोय. आणि पाण्याचं प्रकार जर कमी झालं थोडंसं उन्हाचं, आता बघू शकता तुम्ही ढग, कारण की एवढ्या प्रकारे आता कंटिन्यू पाणी चालू आहे. खाली तर पुरं आमच्या हळदीमध्ये पाणी साचलंय. कारण की कंदसड लागणार एवढं मला पक्क माहिती आहे, गॅरंटी. कारण की कंदसडच्या अगोदर हे ड्रिचिंग केल्यामुळे मी त्याच्यामुळे कंदसड थांबली आमची. म्हणजे पहिल्यांदा अटॅक कमी केला, म्हणजे जेवढा अटॅक यायचा होता ते यायच्या अगोदरच पहिल्यांदा केली. पण तरीसुद्धा हुमणी कुठे कुठे दिसू लागली. आता तुम्ही दिवशी बघू शकता, मी तुम्हाला तिथं दाखवलं. पण याच्यावर पण हे का, हे पान पण पडू शकतं. तुम्ही बघू शकता बारीक बारीक याच्यात रेषा आहेत. पण आता पडणार. जर मी 8 दिवस ड्रिचिंग नाही केली याला, तर मग पूर्ण प्लॉट हा हुमणी काळी खाली जाईल आणि कंदसड खाली. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही, कारण की मी जे आहे ते तुम्हाला रिअल सांगतोय. कारण की आपल्या स्वतःच्या प्लॉटमधलं सांगतोय मी तुम्हाला. कारण की पाणी थांबत नाही तर ड्रिचिंग कशी करावं आता. हे बघू शकता, पाणी खरडू खरडू गेलेलं आहे कुठे कुठे, हे बघू शकता मित्रांनो. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो की आपल्या हळद कशी आहे, आपल्या हळदीला म्हणजे खरंच हुमणी लागलेली आहे का, माझं काही चुकतं का.